जसं की तुम्ही बघताय माझा भाव आणि भाचा पूर्ण चिकनची साफसफाई करायला तयारी आहे. हे झालं काय रे? झालं दाखव चेहरा दाखव. चेहरा दाखव. वा 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 मस्त अशी तयारी आहे गाईज. जसं बघता आता मला हे म्हटलं की चिकनची तयारी चालू आहे. आणि बघा तसा हा चिकन आपला आणि कांदा बटाटा सगळी तयारी, कोथिंबीर मिरची तिकडे टमाटर असं भरपूर काय तयार आहेत. बघूया आता. तरी या व्हिडिओमध्ये बनत राहा असेच. आपली आज पेटले कापून ना सगळं. काय करतात? हॅलो गाइस बोल राणी बोल. राणी बोल. हॅलो गाइस बोल राणी. आलू कापिंग. अन्ना बोल ना. अरे बटाटे पहिली हिशीच कर. दूध मीच फक्त पहिली. अन्ना बोल ना. बोल ना तू बोल ना. बोल बोल राणी बोल. हॅलो गाइस. हॅलो बोल राणी बोल ना. अन्ना तू बोल गाइस. तू बोल हॅलो गाइस. मटन बनविंग. हम खाइनिंग. इथं बसिंग इन दादा बोल. मला बोल ना. अन्ना बोल. बोल ना. जा ना बोल 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 बोल. अरे बोल 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 मोठा बायांचा. ओके काय करतोय? खायला चालू. मी ह्याच्यातच आहे. दरवर्षीप्रमाणे असा बोल. दरवर्षी बनवतो. अरे पहिला पण व्हिडिओ आहे चिकनचा. काय दरवर्षी चिकनचं टाकतात व्हिडिओ असा. असं चालेल ना. एक खोबरा किसून आणलाय. खोबरा किसून आणलेला आहे. पाहिजे नाही हा कांदा चालेल ना असा. लागलं फुकायला. थोडासा आहे बघ. थोडासा तो आहे ना. हा आहे ना. हा भाजून घ्यावे असा. हा बघ. हा आहे ना. यातला कांदा आणि हा वैसा वाटून आणा कच्चा. आणि हा जो जेवढा मटेरियल टाकशीव ना त्यात मिसला. म्हणजे अर्धा अर्धा तुझं म्हणणं आहे की हा आणि हा थोडासा मिक्सरला लावून आणायचा आहे. हा जा घेऊन या पटकन. नाही म्हणजे हा गोरा अजून कांदा नको त्यात. सुरू करू नका. आणि हे जे आहे ना बाबू त्याला हे नाही लावत. घासायला होता वाटेल. हा? राखाडी कुठे बुरी कुठे. तरी पण नका खाऊ राहू पाहिजे. माझा काय व्यवस्थित लावून. फोकस माझ्याकडं. आता नको. तेल टाकलेलं आहे. सुरू कर. कांदा टाकू ना. पहिला कांदा. पहिला कांदा. माझा घेऊन व्हिडिओ. हा खूप तूच आहेस ना.
नाही जसं का तुम्ही बघताय हर वर्षी प्रमाणे आपलं चिकनाची प्रोसिजर रेडी झालेली आहे आणि ह्या वर्षीचे कुक आहेत स्वागत सप्पाट आणि त्यांना मदत करतायत आपले उमेश पवार. एक आता ही खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे मस्तपैकी. एक मिनिट खोबरा का लगेच टाकला. मस्त खोबरा आणि कांदा आपण गरम करतोय. जसं तुम्ही बघताय तर नाही त्याला काय तर निघून जा. अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे टाकतोय आपण आता. हे अण्णा करणार जसं का तुम्ही बघताय आता आपलं चिकन वगैरे तयार झालेलं आहे. कट करू. त्याला कसं तो तडका आला पाहिजे. तो पहिला टाकायचा होता तो काय काय खडा मसाला. आता कसं लागेल तो जाऊ दे, शेकू दे. आता थोडी तो लाल मसाला आहे ना टाकायला आणलेला ना. टाकू सर्व. तिखट होईल. गेला हलत पण टाक सगळं. येणार आहे परत फोडलेस ना. परत सांगितले घे आपण घे. एक साईडला ठेव समोर. ह्या मसाल्यात ना पाणी नाही ना टाकलं आणि पाणी नाही टाकलं मटण आहे ना ते हे करून घे आता. बघू मार थांब 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 बरं. अरे हाई तर खराब आहे राधी. लिंबू काढलेलंच नाही. जाऊ दे. लिंबू आतमध्येच आहे. मधी मार मधी मार. तसा नाही बाबा असा असा कर. एवढे वाटेवर बसणार ना तिकड होऊन तर पाणी घातलं ना तर पाणी घालायला लागेल ना. तुझ्या पाणी हा भारता काय लिंबू टाक. लहान नाही लहान लाल दिसत ना हे वेगळी आहे. राऊंड कर ना. काढ काढू काढ. जसं तुम्ही बघताय आता कड आलेला आहे मस्तपैकी चिकनला आणि वासही मस्त सुटलेला आहे. सुगंधही मस्त सुटलेला आहे. त्यामुळे आता कड आला आम्ही अजून शिजून देणार आहोत कारण की आपली बटाटी थोडीशी कच्ची आहे. आणि जसं तुम्ही बघताय हे बघा चिकनचे पीसेस.
मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि आजूबाजूला बघताय सगळी मुलं तयार आहेत. त्यामुळे आणि थोडा वेळ आपण आता झाकून ठेवणार आहोत कारण की कळ येतोय. कळ आल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा भेटू याच व्हिडिओमध्ये. बनून राहा. आता बोल पहिला असो. जसं आता आपण मगाशी बोललो की आपला चिकन शिजलेलं आहे की नाही. थोडेसे बटाटे कच्चे होते मगाशी आणि आता आपण चेक करणार आहोत. जसं तुम्ही बघताय मस्त की आपला चिकन झालेला आहे रेडी. एवढा रस्ता होता आपण पूर्ण आटवून तयार केलेला आहे त्याला. अशी मस्त अशी वरती तर्री दिसते आपल्याला. हे बघा अरे घ्या मला बा आतमध्ये हाय तू घालून येईल. अशी बघताय आता आपण चेक करणार आहोत चिकन. उत्तम झालेला आहे. एक नंबर झालेला आहे आणि आपली बटाटी पण शिजलेली आहे. एक नंबर चिकन. आणि आता पण बाहेर जे आपण मुलं आपली खात आहेत लहान लहान मुलं त्यांची पण आता आपण राय घेणार आहोत सगळ्यात पहिला. तर आता आपण सगळ्यात पहिला तिकडेच जाऊया. जसं तुम्ही बघताय आता आपण बाहेर गेलो की मुलं आपले खायला बसलेली आहेत. तर चला आपण बघूया त्यांची राय जाणून घेऊया की त्यालाच पहिलं विचारूया. ओंकार नागरेचं नाव आहे आणि उमा कसं झालंय चिकन जरा आम्हाला आमच्या ऑडियन्सला ऐकायचं की कसं झालंय चिकन. खूप भारी झालंय. जसं तुम्ही बघताय तर खूप भारी झालेलं आहे चिकन. आणि इकडे बघा कसं हे बघा अख्खी तंगडी इकडे घेऊन मस्त की एन्जॉय करणार. आणि याला बोलतो आपण मस्त की पार्टी अशी आपण पार्टी करतो इकडे गावी. गेल्या वर्षी बघतो आणि यावर्षी मस्त बेत झालेलं आहे. आणि इकडे बघा जसं भात हे आपले सहकार्य करतात किशन नाट्य वगैरे भरपूर मुलं ते त्याची लहान लहान मुलांना खाऊन देणार. पंकज पवारही आपल्याला बेत चालू आहे एकदम झणझणीत कसा. आणि भात कोणाला कमी पडू नका. पूर्ण फूड आणि कोणालाही कमी पडणार नाही कारण की आपली पार्टी असते आणि आपलं सगळं मस्तपैकी असा